भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून 100हून अधिक दहशतवाद्यांना गाडलाय। पण हाफिज सईद आणि मसूद अझहर सारखे अनेक दहशतवादी पाकच्या सरगनाहामधल्या बिळात लपले। भारताच्या हल्ल्याचा धसका घेतलेल्या या दहशतवाद्यांनी वाचण्यासाठी बंकरचा आधार घेतलाय। पाहूयात हा रिपोर्ट। ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवाद्यांना पळता भुईत होडी। दहशतवादी मसूद अझहर बंकरमध्ये लपला। हाफिज सईदनं ठिकाण बदललं। पाकिस्तान सरकार आणि सैन्याची आता झोप उडाली आहे। जोवर दहशतवादाला मुळासकट उपटणार नाही तोवर ऑपरेशन सिंदूर 2.0 सुरूच राहणार असा इशारा भारतानं पाकिस्तानला दिलाय। आतापर्यंत भारतानं अनेक दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेत। शेकडोंहून अधिक दहशतवादी मारलेत। ज्या ठिकाणाहून भारताविरोधात कट रचले जात होते, धर्माच्या नावावर दहशतवाद्यांचे अड्डे चालवले जात होते, ऑपरेशन सिंदूर 2.0 राबवत भारतानं तेच अड्डे नेस्तनाबूत केले। पण हा एक ट्रेलर होता, कारण अजूनही अनेक दहशतवादी तिथल्या बिळात लपून बसलेत। दहशतवाद्यांच्या पायाखालची वाळू सरकलीये, पण दहशतवाद्यांची पाळमुळं खणून काढणं बाकी आहे। कारण लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर आणि हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन अद्यापही त्याच भूमीत लपलेत। हे तिन्ही भारतासाठी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहेत। पूर्ण नियोजनासह भारताने ही मोहीम आखली आहे। दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं जात असल्यामुळे सध्या त्यांची पळताभुई थोडी झाली आहे। मृत्यूच्या भयानं भांबावलेले दहशतवादी वारंवार आपली ठिकाणं बदलतायत। भारताच्या हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर बंकरमध्ये लपलाय। लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद ठिकाणं बदलतोय। हे सगळं केवळ जीव वाचवण्यासाठी। दरवेळा आपण दयाभाव दाखवून आणि आपण शांतता प्रस्थापित करण्यात पुढाकार नेहमीच घेत असल्यामुळे आपण पाकिस्तानची थोडी गय केली। पण यावेळी पाणी डोक्यावर न गेलेलं आहे, त्यामुळे आपण जोपर्यंत पाकिस्तानातून शेवटचा आतंकवादी आपण संपवत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर सुरू राहील यात मला शंका नाही। आणि आता या स्टेटमेंट्समुळे आपल्या भारतीय जनतेला सुद्धा हे कळून चुकलं असेल की हे संपेल तेव्हाच, आता जेव्हा सगळ्या आतंकवाद्यांचा आपण खात्मा करू। भारतीय सैन्यानं आपल्या शौर्यानं दहशतवाद्यांना पोहोचणाऱ्या पाकिस्तानला पाणी पाजलं आणि दहशतवाद्यांचे मुडदे पाडले। आता हाफिज सईद, मसूद अझहर आणि सय्यद सलाहुद्दीन या क्रूर कर्मांच्या नांग्या ठेचायच्या आहेत। दहशतवाद्यांचा शेवट केल्याशिवाय भारत शांत बसणार नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।